नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपला डे 12. मार्केट ओपन झालेलं आहे आणि एक 50 पॉईंट गॅप अप ओपन झाला होता निफ्टी. तिथून काल आपण ज्या लेवल मार्क केल्या होत्या, जी इम्पॉर्टंट सपोर्ट होता, त्या लेवलला काल निफ्टीने रिस्पेक्ट केला. त्या लेवललाच निफ्टीने ट्रेड केला. त्या लेवलजवळच इथून वर जाण्याचा प्रयत्न केला, पण इथून निफ्टी वर जाता आलं नाही. तर हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. तर आता या लेवलच्या वरतीच 50 पॉईंट निफ्टी ओपन झाला होता. बघूयात. तर काल आपल्याला एकही ट्रेड मिळाला नाही. तर काल 9:45लाच मी सिस्टीम क्लोज केली. आज बघूयात, आज आपल्याला ट्रेड भेटतो की नाही भेटत. तर या लेवलपर्यंत आपण वेट करूयात. 24,200 इथे काही ऑप्शन्स ॲड करून ठेवतो. आपण ह्या लेवलला पण एक रिस्क घेऊ शकतो, कारण की इम्पॉर्टन्स रेजिस्टन्स होता काल, आणि त्या लेवलच्या वरती आज गॅप ओपनिंग झाली आणि पुन्हा या 24,200पर्यंत निफ्टी आला आहे. तर एक रिस्क इथे पण घेऊ शकतो आपण, पण एक प्रॉपर सेटअप बनवू देऊयात. काल पण एक गॅप अप ओपनिंग झाली, पण काल एका रेंजमध्येच निफ्टीने ट्रेड केला. आज पण गॅप अप ओपन होऊन निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करतो की काल राहिलेला एक गॅप फिल करतो, आज हे बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे. कालच्या लेवलवरती निफ्टीची प्राइस आली आहे. हा निफ्टी चार्ट आणि हा ऑप्शन चार्ट आहे. ठीक है, तो देखते हैं अभी ट्रेड मिलता है नहीं मिलता है. इथे आपण एक रिस्क घेणार होतो, पण कॅन्डल फॉर्मेशन बघा, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनवली आहे. त्यामुळे आपण इथं या कॅन्डलवरती तरी रिस्क नाही घेऊ शकत. जर इथं सेम ग्रीन कॅन्डल बनवली असती तर आपण एक रिस्क घेतली असती. ठीक आहे, बघूयात. कालची कॅन्डल चेक करा. ही बघा, कालची कॅन्डल इंडिसिजन कॅन्डल बनवली डेली टाईम फ्रेममध्ये. तर कन्फ्यूज आहे निफ्टी वर जायचं की खाली. इथे आता बायर पण इक्वली बायर आणि सेलर दोन्ही स्ट्रॉंग होते. तर बायर वरती पुश नाही करू शकले आणि सेलर खाली पुश नाही करू शकले. अभी देखते. आज जर ही लेवल जर ब्रेक झाली तर खाली या लेवलपर्यंत पुन्हा निफ्टी येऊ शकतो, 24,050पर्यंत. काल याच रेंजमध्ये टाईट रेंज होती, या रेंजमध्येच निफ्टीने दिवसभर ट्रेड केला. मी ही सिरीज चालू केल्यापासून रिस्क रिवॉर्ड फॉलो करतोय, रूल फॉलो करतोय. त्यामुळे तुम्हाला याचा मॅजिक मंथ एंडला दाखवेलच मी. तर रिस्क रिवॉर्ड फॉलो केल्याने, रूल फॉलो केल्याने काय होऊ शकतं. जर तुम्ही तुमची ट्रेडिंगची जर्नी स्टार्ट केली असेल, कोणी विचार करत असेल, तर या सिरीजसोबत बनून राहा. तुम्हाला यामधून खूप काही शिकायला मिळेल. माझ्या मिस्टेक्समधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. ज्या कोणाचा फुल टाईम जॉब असेल तर त्यांनी एक टाईम फ्रेम अर्धा तास 1 तास ट्रेडिंगसाठी द्यावा. एक टाईम फ्रेम डिसाईड करायचा आणि त्या टाईम फ्रेममध्येच ट्रेड भेटला तर करायचा, नाही भेटला तर डे क्लोज करायचा. असंही तुम्ही स्वतःसाठी रूल डिफाईन करू शकतात. असं नॉट नेसेसरी की आपल्याला ट्रेडर बनायचं म्हणजे फुल टाईम स्क्रीन समोर बसूनच राहायचंय, नाही. सध्या तरी एक तुम्ही याला साईड इन्कम, साईड बिझनेस म्हणून बघू शकता. या लेवलच्या जर खाली निफ्टी गेला तर एक 24,000 पर्यंत 200 पॉईंट
दीडशे पॉईंट खाली निफ्टी जाऊ शकतो. ओपन 24,284 इथे ओपन झाला आणि त्याच लेवलपासून निफ्टी खाली आला आहे. निफ्टी पुन्हा नो ट्रेड झोनमध्ये आला आहे. कारण ज्या रेंजमध्ये निफ्टीने ट्रेड केला त्याच रेंजमध्ये पुन्हा त्याच रेंजमध्ये निफ्टी आज आलेला आहे. बघू शकता इथून काल इथून जाण्याचा प्रयत्न केला. इथे ही जी एक ब्रेकआउट कॅन्डल दिली, या कॅन्डलवरती ज्यांनी ट्रेड घेतला असेल ते ट्रॅप झाले असेल. हा फेक ब्रेकआउट होता. बघू शकता इथून एक हाय टच केला, त्यानंतर पुन्हा एक हायर लो बनवून खाली आला. आज पण वर जाण्याचा प्रयत्न केला, आज पण निफ्टीला सक्सेस नाही मिळालं वरती जायला, तर नो ट्रेड झोनमध्ये आलेला आहे. आज पुन्हा याच रेंजमध्ये ट्रेड करत राहिला तर ज्या साईडला ब्रेकआउट मिळेल तो वरती नाही तर खाली, तर एक फास्ट मूव मिळेल. शांत राहून आपल्या लेवलचा वेट करायचा. सध्या तरी मी ते इंटरेस्टेड नाही आहे ट्रेड घेण्यासाठी. ठीक आहे, इथे काय होईल, जिथे आपण एंटर करणार, ज्या साईडला एंटर करणार एस एल आपला फिक्स जाणार. तर एका रेंजमध्ये आहे, रेंजच्या बाहेर निघू देऊ, एक प्रॉपर प्राइस ॲक्शन क्रिएट होऊ देऊ, त्यानंतर आपल्याला ट्रेड प्लॅन करता येईल. आता काय झालं, आता ही एक कॅन्डल बनवली, पण या कॅन्डलवरती ज्यांनी ट्रेड घेतला पुन्हा एक त्यांचा या रेंजच्या खाली एस एल असेल मे बी, तर पुन्हा तो एस एल जाईल. ठीक आहे, इथे कोणी शॉर्ट केला असेल तर पुन्हा म्हणजे या रेंजमध्येच तो ट्रेड करतोय, एस एल हंटिंग करेल. तर एक प्रॉपर रिस्क रिवॉर्ड आणि प्रॉपर प्राइस ॲक्शन आपला फेवरमध्ये असेल त्याच वेळेस आपण ट्रेडमध्ये एंटर करू. आपण इंटरेस्टेड या लेवलच्या खाली आहे. ठीक आहे, कोणती लेवल बघा, मार्क करून ठेवतो. ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या खाली गेला तर आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो. या चॅनलमध्ये बघा, या चॅनलमध्येच निफ्टी काल ट्रेड करत होता. गॅप ओपन झाला, खाली आला, पुन्हा ही लेवल टेस्ट केली, पुन्हा त्याच लेवलला खाली आला. इथे बघा या लेवलच्या वरती जाऊ नाही शकला, याच लेवलमध्ये निफ्टी ट्रेड करतोय. आपण डाऊन साईड विचार करू शकतो या लेवलच्या खाली, या ट्रेंड लाईनच्या खाली. ठीक आहे, किती पॉईंटची रेंज आहे ही आपण एकदा बघूयात. फक्त 35-36 म्हणजे 40 पॉईंटची एक ही रेंज आहे. या 40 पॉईंटमध्ये आपण काय ट्रेड करणार, जिथे इनिशिएट केलं तिथे एस एल जाणार. ऑप्शन चार्टवरती पण एवढी मुवमेंट बघायला मिळाली नसेल का. निफ्टी ब्रेक करतोय, चॅनल ब्रेक करतोय, तर आपण एक प्लॅन करू शकतो. याच्यावरती आपण लावू शकतो ना एस एल, आपण याच्यावरती फिक्स करतो. ब्रेक केल्यावरती याच्यावरती आपण एस एल फिक्स करू शकतो. बघूयात, 250चा पुट साईड घेऊ, 24,250. येस, थोडं खाली होती, थोडा रिटेस्ट करू दे. पॉईंट आपला एस एल पण कमी असेल यार, फक्त एक रिटेस्ट करायला पाहिजे. आपली एक एंट्री मिस झाली. थांबला का, ओ शिट यार. इथे आपली एक एंट्री मिस झाली. ठीक आहे, कोई नाही, ते एक रिटेस्ट केल्यावरती आपण इथे प्लॅन करूयात. सिस्टीमवर प्लेस करून ठेवतो. ठीक आहे, 81 मी बाय लिमिट लावली आहे. आणि त्याच्यानंतर आपला एस एल असेल T1 5 पॉईंटचा पण एक आपला एस एल सेट करूया. ठीक आहे, एकदा ट्रेड एक्झिक्यूट होऊ देऊयात. आपला पॉईंट जवळ येऊन ओके, आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि आपण एक खाली एस एल पण सेट करून देऊयात. सेल लिमिट
क्वांटिटी 3. येस, सिस्टमवरती पण आपण एक SL सेट केला आहे. ट्रेड घेण्याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. कालपासून निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण एक ट्रेंड लाईन खाली ब्रेक केल्यानंतर आपण ट्रेड इनिशिएट केला आहे. ठीक आहे. आता आपला किती पॉईंटचा SL आहे इथे लावूयात. 6 पॉईंटचा आपला 6 पॉईंट आहे. जवळजवळ 7 पॉईंटचा आपला SL आहे आणि टार्गेट आपण 15 पॉईंटचं आपण टार्गेट सेट करूयात. आता वेट करू टार्गेटसाठी. येस, टार्गेट येणार आपला, आलंच पाहिजे. बी पॉझिटिव्ह. का विचार करायचा आपण की SL सेट केल्यावरती SL जाईल. एक फक्त अशी मूव पाहिजे आपल्याला, या कॅन्डलसारखी आहे ना, तशी वन साईड एक मूव पाहिजे आपल्या फेवरमध्ये. पैसा आपल्याला 50-100 पॉईंट एक 5-10 सेकंदातच मिळून जातील. टायमिंगकडे आपलं लक्षच नाही गेलं. 9:38 झालेत, आणखी आहेत आपल्याकडे 7 मिनिट. ठीक आहे. आता आपण ट्रेडमध्ये एंटर केला आहे आणि आता आपण आपला 9:45 नंतर पण आपण ट्रेडमध्ये वेट करू प्रॉफिट और टार्गेट और SLसाठी. SL आपला जाणार नाही, टार्गेट आपल्याला भेटणार आहे. चल कमॉन निफ्टी, एक दे ऐसे मूव, कमॉन. या ॲटलिस्ट या लेवलपर्यंत तरी आला पाहिजे. हो, 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये ना बुलिश कॅन्डल बनवतो. चांगली कॅन्डल नाही यार. ठीक है ना. भाई यहाँ से सिर्फ अभी ये ब्रेक करना चाहिए, ये लेवल. तर तुम्हाला फक्त ही लेवल ब्रेक केली ना तर एक फास्ट मूव आपल्याला येईल खाली. आपल्या SL जवळ आलेला आहे. पण यामध्ये आपण पॅनिक नाही व्हायचं. SL गेला तर गेला. आपल्या सेटअपनुसार आपल्याला चार्टवरती ट्रेड दिसला तर तो एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे. आपला मित्रांनो आपला SL गेलेला आहे आणि ऑर्डर बुक बघूयात आपण. 80 रुपीजला आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता आणि 73ला म्हणजे 7 पॉईंटचा आपला SL गेला. आणि पोझिशन चेक करूयात. बघू शकता आज आपला 1400चा SL गेला आहे. तर ठीक आहे. आजचा दिवस आपण इथेच क्लोज करूयात. उद्या सॅटर्डे मार्केट क्लोज 2 दिवस आणि मंडे नवीन दिवशी भेटूयात. ठीक आहे. SL चार्टवर SL सेट करण्याचा हाच एक फायदा आहे. म्हणजे जेवढा तुम्ही SL सेट केला त्यावरती जाणार नाही. मॅन्युअली आपण एक्झिट करण्याच्या याच्यात कमीत कमी 10-15 पॉईंट एका मूवमध्ये चालल्या जातात. बघू शकता ही एक ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड जोपर्यंत इथे ही ट्रेंड लाईन ब्रेक करत नाही त्याच्यानंतर रिटेस्ट करून पुन्हा वरती जात नाही तोपर्यंत एक प्रॉपर सेटअप राहणार नाही. आपण या रेड कॅन्डलच्या
ट्रेड कॅन्डलने खाली ही ट्रेंड लाईन ब्रेक केली, त्यानंतर आपण इनिशिएट केला. ओके, ठीक है, चलो मिलते हैं मंडे. धन्यवाद, बाय बाय.